हे असं फिट करायचं बघा. अरे देवा थांब. पप्पा ते मारतून टेस्टर कुठे? नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता बेस्ट आज आपल्याला जायचे गावात, कारण की ना थोडीशी एका कामावर रेती कमी पडली तर तिथे नेऊन टाकायचे हटूत. तर सगळं ओकेमध्ये केलं रे. गोण्या भरून ठेवायचं, गोण्यातून गाडी रेती टाकली, रेतीतून आता सॉरी गोण्या भरलेल्या रेत गाडी टाकल्या. आता तेवढंच आहे ना, फक्त आता एकदा गाडी टाकलेल्या गोण्या तिकडे नेऊन ठेवायच्यात. तर चला बेस्ट एकदा पाठ माल तिथं ठेवलं आहे पुढं चिनिंगवर, कारण की त्याला सांगितलं होतं हे करा काय तर सगळ्यात पहिले याला लावू द्या. त्याला बघा लावून चला आता काय करूया तर बेस्ट जिनिंग जाऊ, जिनिंगवर जाऊ, तुम्हाला दाखवतो काय आम्हाला करायचे ते. तर बघू शकता मित्रांनो, ही गाडी अशी भरली थैल्या टाकून आणि इथं थोडंसं खात ती दुसरी एक खेप होती. तर चला बेस्ट काय करूया एकदा तिला नेऊन टाकू आणि दुसरी खेपीत उघड वर करा दे बटन. मायो कसं आहे असा घामार आहे. हो गाडीला आम्हाला 3 थैल्या नाही टाकल्या तर आता पळत जाऊन आलो ना. चला बेस्ट कोणी ये ना इकून बी इकून बी. तर बघू शकता मित्रांनो बेस्ट पैकी एवढ्या थैल्या आता इथं खाली करायचे. तिथं बेस्ट पैकी याच्यात काय करू उचलून याच्यात टाकत गाडी थोडंसं तेल कमी म्हणून थोडीशी उडीत लावली गाडी त्यामुळे आदळ ना जोरात, कारण की मग एक साईडला अशी झुकली ते पंप मारायला लागला मला. तर बेस्ट पैकी एकदा काय करू खाली टाकू बेस्ट सण. तर बघू शकता मित्रांनो आता मी पोहोचलो रानात, कारण की ना कसं झाल्यामध्ये गाडी केली खाली तिथे भागवत चालू आहे. आता मी बोलायला गेलो तर मग आपला काहीच आवाज येणार नाही, कारण की ना सागरने अशी 2-2, 3-3 भोंगे लावले आहेत. त्याच्यामुळे मी काय केलं, मी आता स्पेस्ट रानात आलो. तुम्हाला साईड बॅकग्राऊंड येत असेल बघा, तर पाठीमागचा भागवताचा बी येत असेल. तर काय करू माहिती का, सध्या आलो शेतात. इथे जरसं जोडायचं आपल्याला पाईप, कारण की ना एका जागा पाईप तुटला आहे आणि पप्पा बी शेतात येतं. पप्पा शेतात येत, मी आहे, आई सगळेजण आहे. तर आई नाही, आई तर भागवताला गेली. आई बेस्टपैकी भागवताला गेली. तर आपण आता पप्पा आणि मी दोघंजण जोडतो पाईप. ते थोडंसं तुटलं आणि हळदीला जरसं पाणी कमी पडायला म्हणून 2-4 दिवसाला पाऊस चालला जरसा लफडा झाला आहे. खेळे बी आणलेत. अरे देवा, पण त्याला आता पिळण्या मारायच खूप आपलं त्याला ते म्हणतात ना ते काय म्हणते त्याला मारतून टेस्टर. हां ते काही असं नाही लागणार तर पण नसलं शिव्याच खाणे दादे पंप काकाची दासन काय असं नसं यायच्या गीता वहिनीचं चालेत मिरच्या तोडणं, पंप काका चालले फवारणं. इकडे मिरच्या तोडायच्यात बघा तिघीजणी बेस्टपैकी. ओ गीताबाई हां काहीच नाही, सगळं जवळच आहे. नुसतं असं धुरावाला राहायचं आहे. पप्पा उलट पप्पा तर काय माहित नाही. पप्पा कुठे आहेत? पप्पा कुठे गेलेत बरं? पुढे तर हे इकडे फवारा घेऊन बसली तिथे ऊसाच्या पाठीमागे इथे उभा येतं. तर चला मित्रांनो वेस्ट की जाऊ एकदा तयार. ते बघू शकता मित्रांनो आता आखाडे आले. आता आपल्याला इथं मारतून इथं नाही राव. पप्पा पप्पा ते मारतून टेस्टर कुठे? आणलंय सापडले टेस्टर. चला आता तिथे जाऊ. पप्पा इथं लय दिवसानंतर टाकी हातात घेतली. पद्धतशीर फवार देत रोज करायचं काम. सांग फिर रे.
चला तुम्हाला पाईप पुढं निष्ठल आहे तर बघू शकता मित्रांनो. हे अशी इथे तुटले निष्ठल आहे. हे बघा निष्ठल. आता याला काय करतं माहिती का, असे वाकडं तिकडे झालं ना पाईप, हे वाकडं तिकडे झालं म्हणून जसं निष्ठल आहे. हे याला काय करू, असं काढू, असं निष्ठल आहे. आणि याला एक दोडकं लागण राहता. दोडकं बी नाही, रुमाल बी नाही बरं माझ्याजवळ. तर बघू शकता मित्रांनो आता हे बेस दिले बसून कसं तरी, कारण की एक हातात कॅमेरा आणि एक हातात हे नाही करता येत आपल्याला. याला कचडून दाबावं लागते. तर हे आणलेले आहेत म्हणून आपण स्क्रू, बरोबर 3 स्क्रू आणलेले. 3 स्क्रू याला अष्टपैकी देऊ लावून, इथं काही तिथं काही अष्टपैकी दाबून दाबून थोडंफार तरी असं कर. हे असं फिट करायचं बघा. अरे देवा थांब. कोणतं लागलं कोणतं काही करा. बघू शकता मित्रांनो झालं हे जोडणं. पाणी सोडले म्हणा इकडे, कारण की निसर्ग लिकेज चेक करण्यासाठी बघायचं होतं. येईल पाणी. आता काय करू, तिकडं कॉक बंद करू, म्हणजे कसं इकडे जर प्रेशर आलं का तर मग समजेल काय मॅटर आहे. तर बघ दिसलं की ठिबकला पाणी यायला. हे इकडे कॉक बी चालू केलं. इकडे बंद करू एकदा. धीमे 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 धीमे. हां आता समजेल आपल्याला की काय चाललंय. तर हे बघा यायला पाणी. सगळं कॉक बंद केला तरी बी लिकेजचे चान्सेस थोडेफार आहेत. हे बघा आहेत थोडेफार चान्स. तर काही विषय नाही. सुलोचन टाकू वरून. ते बघू शकता मित्रांनो आता मी पाईप झाला आपला जोडून. काकड्या खायला होता कसं इथं बाईला तर न्यायची तिकडं. हा तिकडे त्या मिरच्या तोडल्यात ना, आजी माया आल्यात, त्याच्यामुळं असं हे करायचे. आता हे जे काकडे बी आपल्याला 1-2 नेऊ, त्याला 2-3 खाला पैसे काय सापडली बा, नाव घेता चेक काय असं नसं. थोडीशी छोटी आहे ती, काय विषय नाही. सापडली एक मोठी. बस झाले. खा किती खायचं होय, काय लगे एवढं ककड्यात खातं, दुसरं काय खातं ना आमच्या तिला. कवळी ककडे खाल्ले म्हणजे येतील बेस्टपैकी भारी लागते का. पडली खाली हो म्हणा. अरे म्हणा इथूनच मग काय चाललंय. किती निघल्यात मिरच्या होय. तर बघू शकता मित्रांनो आता मी येऊन बसलो इकडे खाली, कारण की ना आता फवारता खांदी दुखायला लागली. कारण की ना म्हणले मला जरसं गावात काम आहे, तेव्हा जरसं फवार 1-2 टाक्या, एक टाकी फवारली. आता एकीतली अर्धी बाकी आहे. असे खांदे दुखायलेत लई दिवसानंतर फवारा घेतला ना, त्याच्यामुळे असे खांदे गेलेत काम. तर काय करू मग ते जरसं करायला आमच्या फवारायचं. त्याच्या की शेवटची तूर तिकडे हां ही तूर बाकी का, ही नाही बरं का, ती तिकडे बाकी पलकडे ह्या झाडाच्या पलकोने का तुम्हाला नाही दिसणार. तितकंच राहिले 2-4 10-12 तास राहिलेत. पण ह्या 10-12 तास तर अखंड अशी लांब आहेत, जरसं टाईम लागते. काय करू एकदा बेस्ट एवढं घेऊ. अंग दुखाय मान दुखायली सगळी. तर बघू शकता मित्रांनो आता बेस्टपैकी झालं आहे आपलं फवारणं. आता मी चाललो घरी मिरच्या घेऊन, कारण की अशी भूक लागली. आता घरी गेलं की नुसते मिरच्या तळायच्या. तर इथं हाणाच्या एकदा भूक लागली.
तर चला असे खांदी दुखायचे तर चलो बाबा बसली तिथं आखाड्या म्हणले मी मागून येतो फवारा बरं. तर बघू शकता मित्रांनो आता मी पोहोचले बेस्ट पैकी घरी आणि कसं झालं माहिती का आता तवा ठेवला आहे गरम करायला ते मिरची बी आता टाकायच्यात त्याच्यात एवढा दिसत असतील तुम्हाला आणि तुम्ही म्हणत असताना इतक्या जवळ येऊन काहून दाखीनं कारण की ना फोनमध्ये चार्जिंग 3% आणि त्याच्यामुळं फोन लावला चार्जिंगला हे केबल आणि काय करू आता एकदा मिरच्या तळून घेऊ अशी जोरात भूक लागली तर तेल बी गरम झालं त्याच्यात मिरच्या टाकून देटा सगळं देव टाकून भलं बघ तेल झालं की तळायला त्या बघा आताशी तेल गरम झाले ना आताशी वाजायलाच अरे देवा आपण भाजीत नाही ना जाऊ दे काहीतरी जुगाड करू उलथाना बा तर बघू शकते आता हातपाय इतपत धुतलेत बेस्ट पैकी आणि कसं झालं माहिती का सगळं आहे पण भाजीत नाही खायला त्याच्यामुळं मी जातो आता बेस्ट पैकी थोडंफार बाहेर तसं आबाळ बी आलेले पाऊस बी आला आता जाऊ दे आता काय करावं काय करू बेस्ट पैकी जेवण घेऊन करू घरीच आता जायचं होतं मला गावात पण आता पाऊस आला त्याला काय करता ना जेवढी भाजी आहे तेवढी पोळी आहे तेवढी खाऊन घेऊ एकदा बेस्ट पैकी मोकळं हो तर बघू शकता जर आता बेस्ट पैकी आपलं जेवण घेऊन सगळं ओकेमध्ये झालं आहे तर बेस्ट पैकी काय करू म्हणजे आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपल्या ब्लॉगमध्ये बाय बाय